गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि लेझर लाईट वापरावर बंदी घालण्यात आली। नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने नाशिक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार आहे। विसर्जन मिरवणुकीतील गर्दीवर देखील पोलिसांची नजर असणार आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल। नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता नाशिक पोलिसांनी हा निर्णय घेतला। डीजे आणि लेझर लाईट यांच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे। नाशिक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। नियमांचं उल्लंघन केलं तर मात्र मंडळांवर कारवाई केली जाईल। नाशिक पोलिसांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाचे जे नियम आहेत त्यानुसार या सगळ्या बाबींचा विचार नाशिक पोलिसांनी केलेला आहे। प्रामुख्याने लेझर लाईटमुळे अनेकांच्या आरोग्याला धोका देखील निर्माण होतो, त्याचे दुष्परिणाम देखील आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये याचा कुठलाही वापर होणार नाही, त्याबाबतच्या सूचना यापूर्वीच मंडळांना दिलेल्या होत्या। त्यासोबतच डीजेच्या संदर्भामध्ये ज्या सूचना आहेत त्याचं देखील पालन करावं अशा स्वरूपाचे निर्देश नाशिकच्या पोलिसांनी गणेश मंडळांना दिलेले आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने याबाबतचा विशेष अशा स्वरूपाचं लक्ष नाशिक पोलिसांकडून विसर्जन मिरवणुकीमध्ये राहणार आहे। जे याचं पालन करणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्याचा इशारा देखील नाशिक पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नाशिक पोलिसांकडून या सगळ्या संबंधामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन गणेश मंडळांनी करावं अशी अपेक्षा आहे। बरं किरण, आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत, त्यामुळे तुम्ही जोडलेले आहेत।